सादर करत आहे कोकणी कला। नाव बरोबर असेल तर बरोबर म्हणून सांगा, चुकीचं असेल तर चुकीचं म्हणून सांगा, कारण आमचा हा गोंधळी प्रकार आहे। या महाराष्ट्रातील गोंधळी फक्त मराठीत नाव ओळखतात, पण आपलं हे धर्मवीर संभाजीराजे लोककला शाही पत्रक आहे, 7 भाषेत नाव ओळखतं, इंग्लिश, कन्नड, उर्दू, कुठल्याही भाषेत नाव सांगा। इंग्लिश, कन्नड, उर्दू, हे मराठीत नाव आहे साहेबांचं। बोला शिवाजी महाराज, बरोबर आहे साहेब। बाबा भोसले कराडे, आमदार माननीय मनोज घोरपडे साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। आदरणीय शिरीषजी चिटणीस साहेब, मराठी साहित्य परिषद कार्यवाहक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आदरणीय पंकजी चव्हाण साहेब, उपाध्यक्ष भाजपा प्रदेश सांस्कृतिक आघाडी तसेच प्रतापगड प्राधिकरण समितीचे ते सन्माननीय सदस्य आहेत। आदरणीय भाजपा प्रदेश उपाध्यक्ष साहेबांचं, त्याचबरोबर आदरणीय सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब श्री संतोष पाटील साहेब या ठिकाणी या समारंभाकरिता उपस्थित आहेत। आदरणीय दिनेश धुमाळ सरांना विनंती, आपण साहेबांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करावं। त्याचबरोबर सहर्ष स्वागत आम्ही स्वागत आणि सन्मान करीत आहोत। भारतीय जनता पार्टी सातारा यांच्या वतीने, महिलांच्या वतीने हा या शाहिरी महोत्सव कार्यक्रमाला आमचे आमदार मनोजदादा घोरपडेजी, भारतीय जनता पक्ष प्रदेशाचे उपाध्यक्ष आमचे मित्र विक्रम वारसपूरजी, या आयोजनामध्ये ज्यांनी खूप परिश्रम घेतले असे सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाणजी, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीषजी चिटणीसजी, आणि ज्यांचा उत्साह आणि कार्यशैली यांचा परिचय मी मुख्यमंत्री कार्यालयात असल्यापासून बघतोय, असे आमचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलजी, उपस्थित बंधू भगिनी आणि माता। शाहिरी महोत्सवाची कल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या मनामध्ये साताऱ्यातच केला पाहिजे, या मागचं कारण स्पष्ट आहे की सातारा जिल्हा आणि ही इकडची माती ही प्रचंड पराक्रम, प्रचंड बलिदान, देव देश आणि धर्मासाठी त्यागाची पूर्ण समर्पित वृत्ती याने भारलेला हा सगळा परिसर आहे। हा परिसर आणि हा जिल्हा समृद्ध, संपन्न साहित्य, कला, संस्कृती
याचा वारसा सुद्धा जपणारा जिल्हा आहे. मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आधुनिक महाराष्ट्राला काय, पण त्या आधीच्या काळात सुद्धा या सातारा जिल्ह्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या माझ्या मायभूमीला स्वकीयांसाठी, स्वधर्मासाठी आणि स्वभाषेसाठी लढण्याची संपूर्ण वृत्ती दिली. आणि म्हणून ज्या वेळेला या अतिशय प्राचीन लोककलेच्या महोत्सवाची कल्पना आम्ही ठरवली, त्यावेळेला माननीय खासदार महाराज साहेबांनी सुद्धा मला विनंती केली आणि आमच्या सर्व आमदार आणि कुलकर या सगळ्यांच्या विनंतीवर हाच स्थान साताराचं योग्य आहे असं समजून 3 दिवसाचा महोत्सव आम्ही याच ठिकाणी करण्याचा संपूर्ण मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे. तेच राष्ट्र, तोच समाज जिवंत राहतो जो राष्ट्र, जो समाज आपल्या ऐतिहासिक प्रथा, परंपरा, संस्कृती याबद्दल सजग असतो. आक्रमण केवळ युद्धाच्या रूपाने येतात हे खरं असलं तरी आक्रमण नवीन युगामध्ये केवळ युद्ध म्हणजे परंपरागत युद्धाच्या रूपात नाही, तर ज्याला आपण आजकाल इंटरनेट, सायबर या पद्धतीने जशी येतात तशीच आपल्यावरची आक्रमणं ही सांस्कृतिक आपल्या प्रथा परंपरेवर हल्ला करू सुद्धा. आणि म्हणून माननीय मोदीजींनी नेहमी म्हटलंय की आपल्याला असं राष्ट्र बनायचं आहे, आपलं राष्ट्र इतकं बलशाली आहे की आपल्याला या गोष्टी टिकवाव्या लागतील. विरासत से विकास तक. आणि ज्यावेळेला आपण विरासत आणि विकास या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला मांडतो त्यावेळेला विरासत या गोष्टीमध्ये आपली संपन्न परंपरा याचा उल्लेख, याचा सहभाग, याचं जतन, याचं संवर्धन, याचा प्रचार, याचा प्रसार हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाटील साहेब, मला कधी कधी वाटतं की मी सौभाग्यशाली, कारण म्हणूनची मला माननीय मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी जे विभाग दिले त्यामध्ये माननीय मोदीजींना अपेक्षित असलेलं कार्यच जणू काही मला दिलंय. विरासत म्हणजे सांस्कृतिक कार्य आणि विकास म्हणजे उद्याची भाषा, माहिती, तंत्रज्ञान ही दोन्ही खाती मला द्यावी. आणि म्हणून माझा नेहमी प्रयत्न आहे, माझे सगळे सहकारी, आमचे सचिव असतील, आमचे सर्व अधिकारी असतील, यांचा आपला सातत्याने हाच असतो की आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंस्कृती याबद्दल समाजातली जागरूकता जी आहे त्याचं मूर्त स्वरूप दाखवणारा एक मंच आपण दिला पाहिजे, एक चर्चा घडवली पाहिजे, एक प्रदर्शन झालं पाहिजे. आणि म्हणूनच की काय मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं, वर्षामध्ये दिवस 365, पण आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या 365 दिवसांमध्ये या माझ्या प्रथा, परंपरा, लोकनाट्य, लोकनृत्य, लोकसंस्कृती, नाटककला, सिनेमा किंवा या सगळ्या बाबतीत या 365 दिवसात पुढच्या मार्च पर्यंत आम्ही 1200 कार्यक्रम करण्याचं नियोजन.
आणि या 365 दिवसात 1200 कार्यक्रम ज्यात सादरीकरणही आहे, परिसंवादही आहे, चर्चाही आहे, स्पर्धाही आहे, लोकसहभागिताही आहे. आणि म्हणून शाहिरी महोत्सवाची कल्पना तर आम्हाला उभारी देणारी ऊर्जा आणणारी आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे की शाहिरी परंपरेची सुरुवात जितकीशी तुम्ही म्हणाल संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून सुरू झाली. आणि आज मला या ठिकाणी सांगायचंय, येणाऱ्या काळात त्या महोत्सवाची सुरुवात आपण करतो आहोत. ते म्हणजे आपल्या संत ज्ञानेश्वरांच्या जन्मजयंतीचं हे 750 वर्ष. आणि म्हणून इतकी जुनी का ताई अगोदर जी लोककला याचं महत्व आणि त्याचा नियोजित योग्य उपयोगिता शिवकालीन काळापासून अजून मोठ्या प्रमाणात सुरू. जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी घेतले जात आहेत आणि ज्या आपल्या जुन्या ज्या कला आहेत त्याचं जतन करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत आहे. खरं तर डिजिटल क्रांती झाल्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि टीव्ही सर्वच गोष्टी पूर्वीचा जो काही तमाशा असेल, शाहिरी असेल, या गोष्टी काळाप्रमाणे या ठिकाणी लुप्त होत चाललेली आहे. परंतु ही आपली परंपरा या ठिकाणी टिकवली पाहिजे. आता गाडी देताना आमची चर्चा साहेबांना तेच सांगितलं की त्या नवीन नवीन या साधनं आल्यामुळं त्या कला लोप पावत आहेत. तर साहेबांची भूमिका यामागे अशी आहे की म्हटले जरी काही असलं तरी आपल्या लोकांना या ठिकाणी जिवंत राहिल्या पाहिजेत, आपली संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि आपल्या या माध्यमातून आपला इतिहास सुद्धा लोकांच्या समोर गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे द्रष्ट महाराष्ट्राचं नेतृत्व खरं तर शेलार साहेबांच्याकडं ही सगळी दृष्टी आहे आणि त्यांच्याकडे योगायोगानं हा सांस्कृतिक कार्यभाग जे दिलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांचा जो काय अभ्यास आहे, काळा व्यासंग आहे, पाहून या ठिकाणी खरं तर एक अतिशय योग्य अशा पद्धतीचे मंत्री या ठिकाणी महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आपले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला सातारामध्ये सुद्धा पाहता येतं. त्यांचं या ठिकाणी भाग्य समजतो. कारण मागच्या 6 महिन्यापूर्वी इथं जो तमाशा महोत्सव झाला त्यावेळेला इथं अक्षरशः बसायला जागा नव्हती, बाहेर तितकीच गर्दी होती. त्यावेळेला सुद्धा आम्ही कलेक्टर साहेब एसपी या ठिकाणी आम्ही आलो होतो कार्यक्रमाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेक्टर साहेबांचं सुद्धा अतिशय चांगलं लक्ष या ठिकाणी अशा सांस्कृतिक असेल नवनवीन उपक्रमांमध्ये असते. मागे आमचे पुनर्वसित बांधवांच्या जमिनीचं वाटप या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना सातबारा देणं असेल, त्याच पद्धतीनं त्यांच्या जमिनीचे म्हणजे कोऑर्डिनेटसह नकाशा या ठिकाणी उपलब्ध करून दिले. असे चांगले नवनवीन या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी सातारामध्ये राबवले जात आहेत. खरं तर अतिशय चांगली टीम या ठिकाणी अधिकाऱ्यांची सुद्धा असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साताऱ्याचा जो राहिलेला बॅकलॉग आहे विकासाचा हा 100% येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण होईल. आणि आज या ठिकाणी या महोत्सवाचा समारोपाला आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आशिष शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं हार्दिक असं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.